असंभव. श्रीराम श्रीराम. पूनमताई काय केलं ते? हे करायलाच हवं होतं. काय झालं डॉक्टर? एक पर्व संपलंय. एक शक्ती काळाच्या पडद्याआड गेली आहे. आता प्रश्न इतकाच आहे की हे मध्यंतर आहे की शेवट. काळाचा पडदा तसाच राहणार की पुन्हा सरकणार? आत्ता तरी तो पडलाय, पण समजा हा काळाचा पडदा पुन्हा सरकलाच तर नियतीच्या मनात यापुढचा खेळ फक्त चांगल्या घटनांनी भरलेला असेल अशी आशा करूया. या लॉकअप मध्ये निरपराध लोक आले की वाईट वाटतं. आधी मंजुळा, मग तनिष्काताई, आता तुम्ही. त्यांच्याबद्दलही वाईट वाटलं होतं आणि आताही वाटतंय. पण मला कसलंही वाईट वाटत नाहीये. मी जे केलंय ते शांत डोक्याने नीट विचार करून केलंय. मला कसलाही पश्चाताप नाहीये. माझं स्टेटमेंट तुम्ही घेऊ शकता. पूनमताई, मला कुठलाही कबुली जबाब नकोय आणि मला काही प्रश्न पण नाही विचारायचे. तुम्हाला जे योग्य वाटलं ते तुम्ही केलं. आता मला जे योग्य वाटतंय ते मला करू द्या. पोलिसांसाठी गुन्हेगाराला पकडण्यापेक्षा सुद्धा एक मोठं काम असतं आणि ते म्हणजे निरपराध माणसाले वाचवणं. आणि मला तेच करायचं. तुम्ही या ना. प्रथमेश बोलला. हो, प्रथमेशने आता मला हाक मारली आई म्हणून. माझ्याशी बोलला प्रथमेश आता. खरंच. प्रथमेश, राजा तू बोललास? बोल ना, माझ्याशी बोल ना. मला सांग, तू काय काय केलं सांग. माझी आठवण येत होती तुला. सांग ना मला सांग तू काय काय केलंस. मला खूप आठवण येत होती तुझी. सारखं असं वाटायचं की काम सोडावं आणि धावत यावं तुझ्याकडे. पण बोल ना, बोल प्रथमेश. काहीतरी बोल ना प्रथमेश. बाबा काय विचारतात? राधा भास झाला असेल तुला. नाही हो, तो खरंच माझ्याशी बोलला. बाबा